नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे भारतीय रेल्वे अंतर्गत ज्युनियर इंजिनियर ह्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे 04/2026 संदर्भात. तर यामध्ये जे आहे ज्युनियर इंजिनियर तसेच डेपो मटेरियल सुपरिटेंडंट या पदांची यामध्ये भरती करण्यात येणार आहे. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती. यासाठीचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2026 राहणार आहे. तसेच ॲप्लिकेशनची लेट फी भरायची असेल तर लास्ट डेट जी आहे फी पेमेंटची ती 15 सप्टेंबर राहणार आहे. जर तुम्हाला फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचे राहिले तर ते तुम्ही 16 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान करू शकता. त्यानंतर 26 सप्टेंबरपर्यंत ते 26 ते 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही काही स्क्रॅप डिटेल्स रिलेटेड काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर ते तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. तर यामध्ये जे आहे वेगवेगळे पोस्ट आहे मित्रांनो, ज्युनियर इंजिनियर आणि डेपो मटेरियल सुपरिटेंडंटच्या. तर त्यामध्ये एकूण व्हॅकन्सीजची संख्या ही 3993 आहे. यामध्ये 13 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. इनिशियल पे म्हणजे स्टार्टिंगचं जे काही पेमेंट आहे हे 35,400 रुपये इतकं राहणार आहे. आणि वयोमर्यादा जर बघितली तर 1 जानेवारी 2027 रोजी तुमचं वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्ष असलं पाहिजे. यामध्ये रिलॅक्सेशन लागू राहणार आहे. तर चला मित्रांनो, या संदर्भात आणखी काही माहिती खाली दिलेली आहे तर ती सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर त्यामध्ये जे आहे खाली त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या संदर्भाची. तर खाली जाऊया आपण. तर येथे जे आहे मेडिकल स्टँडर्ड्स दिलेले आहे की A3, B1 आणि C1 म्हणजे कोणकोणती कॅटेगरी आहे. तर विजन कसं पाहिजे तर त्याच्या संदर्भाची माहिती येथे दिलेली आहे. यामध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेट इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता. त्यानंतर यामध्ये जे आहे SC/ST कॅटेगरीसाठी 5 इयरचं रिलॅक्सेशन आहे. OBC नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन PWD आणि आणखी कॅन्डिडेटसाठी सुद्धा यामध्ये काही रिलॅक्सेशनचे चार्ट्स दिलेले आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली मित्रांनो तर ती खाली त्यांनी दिलेली आहे. तर ती सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर ॲनेक्स्चर एमध्ये जे आहे पदानुसार जे आहे हे क्वालिफिकेशन्स त्यांनी डिवाईड केलेलं आहे. तर यामध्ये बेसिकली डिप्लोमा झालेले उमेदवार जे आहे हे यामध्ये अर्ज करू शकणार आहे. डिप्लोमा व्यतिरिक्त इतर उमेदवार यामध्ये चालत नाहीत. त्यामुळे जे काही डिप्लोमा झालेले असतील उमेदवार ते यामध्ये अर्ज करू शकतात. ॲप्लिकेशन फी जर बघितली मित्रांनो तर 500 रुपये इतकं शुल्क हे आकारण्यात आलेलं आहे. तसेच खाली SC/ST, एक्स सर्व्हिसमॅन, PWD, फिमेल, ट्रान्सजेंडर, त्यानंतर EBC कॅन्डिडेट यांच्यासाठी 250 रुपये इतकं शुल्क आकारण्यात आलेलं आहे. हे शुल्क CBT1 कंप्लीटनंतर तुम्हाला रिफंड केलं जाईल. तसेच वरील 500 रुपये शुल्कापैकी 400 रुपये शुल्क जे आहे हे ओपन आणि OBC कॅन्डिडेटला फर्स्ट स्टेज CBTला जे काही अपियर होतील त्यानंतर त्यांना रिटर्न केले जातील. ते फक्त जे कॅन्डिडेट पेपरला येतील त्यांनाच रिटर्न केलं जाईल अशा प्रकारचं दिलेलं आहे. त्यानंतर जे आहे आणखी काही डिटेल्स बघूया मित्रांनो. खूप मोठी जाहिरात आहे 77 पेजेसची. त्यामुळे जे आहे महत्त्वाचे मुद्दे जे आहे ते वेगवेगळ्या पेजेसवरती आहे, खाली आहे, वर आहे. त्यामुळे जे आहे थोडा डिले होत आहे. तर येथे जे आहे फर्स्ट स्टेज CBT झाल्यानंतर सेकंड स्टेज CBT राहील. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झामिनेशन आणि त्यानंतर जॉईनिंग असा हा तुमचा स्टेजेसचा क्रम राहील सिलेक्शनचा. त्यानंतर फर्स्ट स्टेज CBTमध्ये 90 मिनिटाचा टायमिंग राहील आणि जे कॅन्डिडेट स्क्रॅबसाठी इलिजिबल आहेत त्यांना 120 मिनिटाचा टायमिंग दिला जाईल. 100 प्रश्न राहतील. त्यानंतर येथे सिलेबस दिला आहे. मॅथमॅटिक्स, रिझनिंग, अवेअरनेस आणि जनरल सायन्स रिलेटेड सिलेबस राहील. तर याचा सिलेबससुद्धा दिला आहे आणि 1/3ची निगेटिव्ह मार्किंगसुद्धा यामध्ये राहणार आहे. यामध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती मार्क्स असणे गरजेचं राहील
तर ते मिनिमम जो क्रायटेरिया आहे तो इथे दिलेला आहे. जसं की ओपनला EWSला 40% आहे, OBCला 30 आहे, SCला 30 आहे, STला 25% आहे. त्यानंतर सेकंड स्टेज CBT राहील. सेकंड स्टेज CBTसाठी फर्स्ट स्टेज CBTमधून जे आहे नॉर्मलायझेशन नंतर आणि एकूण पदांच्या एकूण 15 टाइम्स कॅन्डिडेट जे आहे हे सेकंड स्टेज CBTसाठी बोलावले जातील. त्यानंतर 120 मिनिटाचा टायमिंग राहील आणि 150 प्रश्न राहतील. स्क्राईबसाठी 160 मिनिटाचा टायमिंग राहील. त्यानंतर याचासुद्धा सिलेबस येथे मेन्शन केलेला आहे. त्यानंतर जे आहे आणखी काही डिटेल्स खाली दिलेली आहे. जसे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय लागेल तर त्याची माहिती आहे. त्यानंतर तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे. ऑलरेडी अकाउंट असेल तर डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकता लॉग इन करून. पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन तुम्हाला करायची गरज राहणार नाही. त्यानंतर आणखी काही इन्फॉर्मेशन आहे का तर ते बघूया मित्रांनो. तर इथे जे काही शॉर्टकट्स यूज केलेले आहे, ॲब्रिव्हेशन्स आहे, त्याची माहिती दिलेली आहे. आता इथे बघू शकता मित्रांनो, पान नंबर 31 पासून तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन सुरू झालेली आहे. जसे की ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आहे, तर त्यामध्ये यामध्ये जे काही पोस्ट्स आहे इलेक्ट्रिकलचे आहे, सिव्हिलचे आहे, मेकॅनिकलचे आहे, ऑटोमोबाईलचे आहे. तर त्यामध्ये जे आहे लास्ट कॉलममध्ये तुम्हाला तुमच्या ब्रांचचं नाव चेक करायचं आहे, तुमची ब्रांच आहे की नाही. कारण याच्यामध्ये भरपूर ब्रांचेसचं कॉम्बिनेशन्स आहे मित्रांनो. काही ठिकाणी इक्विव्हॅलंट ब्रांचेस चालतात, जसे की इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स. त्यानंतर आणखी पण ब्रांचेस आहेत, सब ब्रांचेस आहे, तर त्याची माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर हा वॅकन्सीज चार्ट आहे मित्रांनो. तुम्ही कोणत्या RRB अंतर्गत अर्ज करू इच्छित आहात त्यानुसार तुम्ही येथे जे आहे ते चेकआउट करू शकता वॅकन्सी डिटेल्स. जसे की RRB अहमदाबाद आहे, येथे वॅकन्सीज बघू शकता. एकूण वॅकन्सीज किती आहे तर त्याचे डिटेल्स दिले आहेत. जसे की येथे 143 वॅकन्सी आहे. त्यानंतर जे आहे सेकंड RRB मध्ये सुद्धा वेगवेगळे डिटेल्स दिलेले आहे. त्यानंतर RRB बेंगळुरू आहे. अशा वेगवेगळ्या RRBज आहे, त्यानुसार यांनी सॉर्टिंग केलेली आहे. तर तुम्ही ज्या RRBमध्ये लागू इच्छित असाल त्या ठिकाणी तुम्ही जे आहे ते सिलेक्ट करून त्याची वॅकन्सीजची डिटेल्स चेक करूनच तुम्ही अप्लाय करा मित्रांनो. हे झाल्यानंतर जे आहे इथे कास्ट सर्टिफिकेटचे फॉर्मॅट दिलेले आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे. तर इथे SC ST कॅन्डिडेटसाठीचा फॉर्मॅट आहे, OBC नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशनचा एक फॉर्मॅट दिलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये बेसिक अशी डिटेल्स दिलेली आहे. डिक्लेरेशन आहे मित्रांनो. दिव्यांगासाठीचं सर्टिफिकेटचा फॉर्मॅटसुद्धा इथे दिलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. लास्टला तुम्हाला डिटेल्ड असं सिलेबससुद्धा दिलेला आहे सब्जेक्टनुसार. म्हणजे जो काही आपला ग्रुप आहे, उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा ग्रुप आहे, तर इथे बघू शकता. इथे बेसिक कन्सेप्ट आहे, सर्किट लॉ. त्यानंतर आणखी बेसिक असं सिलेबस इथे मेन्शन केलेलं आहे. तर ॲनेक्सच्यानुसार तुम्ही तुमचं सिलेबस चेकआउट करू शकता. तर अशा प्रकारे जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अंतर्गत ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे RRB JEEची. तर जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.